नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 126. जीवणपुऱ्याची नानी अंबाजी माता आणि वगाचा वाघेश्वर महादेव. नर्मदा मातेवर बांधलेला जगातील सगळ्यात मोठा शेतीला पाणी पुरवठा करणारा अर्थात इरिगेशनचा कालवा ओलांडण्यापूर्वी मी बरीच गावं पार केली. केवडिया, भूमालिया, देखी, झरिया, उंडवा ही सगळी गावं पार केली. रस्त्याने भरपूर झाडी होती, त्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. परंतु दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडू लागले. वाटेतल्या झरिया गावामध्ये एक मोठा झरा किंवा ओढा गेलेला होता, त्यामुळे याचं नाव झरिया पडलं असावं. इथं डाव्या हाताला हनुमंताचं एक सुंदर मंदिर दिसलं. बाहेर नळ होता, त्यावर आधी भरपूर पाणी पिऊन घेतलं. समोरच हनुमंताचं उंचच उंच देऊळ होतं. म्हणजे मंदिर पहिल्या मजल्यावर होतं आणि खालून वरपर्यंत जायला पायऱ्या केल्या होत्या. मंदिराच्या मागे साधूची बंगलेवजा राहण्याची दुमजली इमारत होती. समोर मोकळं मैदान होतं आणि उजव्या हाताला एक पत्र्याची शेड केली होती. इथं चूल वगैरे होती. मला आनंद आला की चला आता काहीतरी पोटात ढकलायला मिळणार. भूक तर लागलेली होतीच. प्रथेप्रमाणे आधी हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि साधूंना भेटायला गेलो. महंत गोरेपान आणि अतिशय तेजस्वी होते. त्यांचे केस दाढी पांढरी शुभ्र होती. अक्षरशः टीव्हीवर महाभारत रामायण वगैरे मालिकांमध्ये जसे साधू दाखवायचे तसे ते वाटत होते. त्यांचा तेजपुंज चेहरा पाहताच त्यांचा तेजपुंज चेहरा मी पाहतच राहिलो. त्यांना नम्रपणे विचारले की ते भोजनप्रसादी कुठे मिळते. माझ्या सगळ्या अपेक्षांचा भंग करत अतिशय तुसड्या शब्दात त्यांनी सांगितले की इथे काही मिळणार नाही, सदाव्रत मिळू शकेल. मी चालून खूप थकलो होतो. मी त्यांना म्हणालो, खाली शेडमध्ये थोडी विश्रांती घेऊन पुढे गेले तर चालेल का? ते म्हणाले, ज्यादा देर नाही रुक सकते. याचा अर्थ थोडा वेळ थांबता येईल. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी खाली आलो. तिथे एक जाडजूड सीताराम साधू आधीच बसलेला होता. मी आसन लावून पडणार इतक्यात तो मला म्हणाला, क्या बोला महंत तुझे बच्चा? मी म्हणालो, कुछ नाही, थोडी देर विश्राम कर लो बोले म्हणजे. झूठ, सफेद झूठ. साधू ओरडला. बडा हरामी है वो, तुझे रुक बोल ही नहीं सकता. साधू चौताळलेला वाटला. मुझे भी आगे बढ़ो बोल रहा था, मैं फिर भी कल से यहाँ पर रुका हुआ हूँ. साधू मला सांगू लागला. भोजन पाया की नाही? पिवळे कपडे घातलेल्या सीताराम साधूने मला विचारले. नाही भगवान, जैसी मैया की इच्छा, मी उत्तरलो. साधूने स्वतः काही टिक्कड आणि मटारची भाजी केली होती. त्यातले 4 टिक्कर आणि थोडी भाजी उरली होती, ती खा असं तो मला म्हणाला. भाजी कमी होती आणि टिक्कड जास्त होते, परंतु मी आनंदाने ते ग्रहण केले. हा साधू अन्नाला सतत नावं ठेवत होता. इथे दिलेल्या मटारच्या दर्जाबद्दल तो खूप खालच्या पातळीला जाऊन बोलत होता. पिठालाही नावं ठेवत होता. एकंदर त्याला अखंड बोलण्याची सवय होती असं माझ्या लक्षात आलं. बरं, तिथं मी एकटाच असल्यामुळं त्याला किमान हो नाही किंवा एवढं तरी म्हणावं लागत होतं. मला अक्षरशः त्याच्या रटाळ बोलण्याचा कंटाळा आला. त्याचे प्रत्येक वाक्य पहिल्या वाक्यापेक्षा अधिक नकारात्मक असायचे. मी शांतपणे भोजन आटोपले. माझ्यावर तो जोरात ओरडला, भांडी घासून ठेव. दारात असलेल्या नळावर जाऊन मी मातीने स्वच्छ भांडी घासली. राखुंडीने आणि मातीने भांडी खरंच खूप छान निघतात. आमच्या लहानपणी सर्रास हे वापरले जायचे. गेल्या 20 वर्षात डिटर्जंट आणि साबण यांचं प्रस्थ फारच वाढले. त्याच्यामागे शुद्ध व्यावसायिक गणित आहे. डिटर्जंट किंवा साबण वापरल्यामुळं सांडपाण्याला काळा रंग प्राप्त होतो. माती आणि राखुंडीच्या सांडपाण्याचा रंग कधीच काळा होत नाही. विशेषतः तेलाचे डाग या दोन्हीने खूप छान निघतात. भांड्याला एक वेगळी चमक येते. त्यात नारळाची शेंडी मिळाली तर मग काय विचारता. अजून काही दिवसांनी याच सगळ्या गोष्टी ॲमेझॉनवर मिळू लागल्या की आपल्या लोकांना परत त्याचं महत्त्व पटेल. तोपर्यंत पडणार नाही. असो, तर हेच ते झरिया हनुमान मंदिर आणि हाच तो नळ. बाहेरच्या बाजूला दारात नळ आहे बघा. हनुमानाचं मंदिर कसं बघा, मंदिर सुंदर आहे. उजव्या बाजूला वरती साधूची खोली दिसते. याच पत्र्याच्या शेडमध्ये मी आसन लावलं होतं. भांडी घासून मी पुन्हा आतमध्ये आलो आणि आता एक क्षणभर पाठ टेकावी असा मी विचार केला. इतक्यात सीताराम साधूचे नवीनच नाटक चालू झाले. मला म्हणाला, कोणत्या आखाड्याचा आहेस? मी नम्रपणे साधूला म्हणालो, महाराज मी गृहस्थी आहे, साधू नाही. मी असं म्हणायचा अवकाश की अक्षरशः आभाळ कोसळल्यासारखा
तो साधू चवताळला आणि माझ्या अंगावर धावून आला. गृहस्थी होकर साधू के कपडे पहनते हो? शरम नाही आती तुम्ही, नालायक? त्याच्या या अचानक हल्ल्याने मी गांगरून गेलो, पण क्षणभरच. आता याचं अति झालं होतं, म्हणून एकदाच याचा सोक्षमोक्ष लावायचा असं मी ठरवलं आणि साधूला विचारलं, तुझा आखाडा कुठला आहे? आखाड्याचा क्रमांक सांग, तुझ्या गुरूंचं नाव सांग, तुझी गुरुपरंपरा सांग, पिवळं वस्त्र का नेसलंस ते सांग. या अनपेक्षित प्रश्नामुळं साधू बावचळला. खरं म्हणजे याला साधू म्हटलं नाही पाहिजे. हा साधू बनण्याचा प्रयत्न करणारा एक गृहस्थ होता. गृहस्थ म्हणजे अविवाहितच, परंतु घरात राहणार म्हणून गृहस्थ. कोणाशीच पटत नाही म्हणून घराबाहेर पडून साधू व्हायला निघाला होता. समोरच्या माणसावर दादागिरी धाकदपटशा करून साधू होता येईल असं याला वाटलं होतं. त्यानं शिजवलेल्या अन्नात देखील त्याचे हे नकारात्मक विचार उतरले होते. कदाचित या अन्नामुळेच माझी देखील बुद्धी भरली आणि मी त्याला चांगलाच झाडला. त्याला म्हणालो, तुला साधा तुझ्या आखाड्याचा नंबर माहीत नाही. आखाड्याचं नाव जरी असलं तरी त्याला क्रमांकसुद्धा असतो, हे मला पक्क्या साधूंकडून माहिती झालं होतं. साधू गडबडला. शांत हो, शांत हो म्हणू लागला. पण मी कुठला शांत होणार आहे? तो माझ्या वस्त्रावर उतरला होता, त्यामुळे शाब्दिक बाण मारून त्याच्या वस्त्रांच्या पुरत्या चिंधड्या गेल्याशिवाय मी शांत बसणार नव्हतो. साधुत्वाचा त्याने धारण केलेला खोटामुखोटा मी टराटरा फाडला. अन्नाचा प्रभाव कसा असतो बघा. मी त्याला म्हणालो, राहिला प्रश्न वस्त्राचा, तर हे वस्त्र मला माझ्या वडिलांनी उपनयन प्रसंगी परंपरेनं नेसवलं आहे. त्यासोबत गायत्री मंत्राचा उपदेश देखील केला. अर्थात हे अर्धसत्य होतं, कारण माझे वडील त्यांच्या तरुणपणी अत्यंत नास्तिक होते. केवळ घरातल्या सर्वांच्या आग्रहाखातर ते मुंजीला उभे राहिले होते. पुण्यातल्या नारद मंदिरामध्ये सामुदायिक मुंजीमध्ये माझी मुंजी आटोपली होती. त्यावेळी एक मोठा मजेशीर प्रसंग घडला होता. गुरुजींनी सांगितलं की आता वडिलांनी मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगावा. वडिलांनी डोक्यावर उपरणं घेतलं आणि माझ्या कानात हळूच म्हणाले, हा गायत्री मंत्र काय भानगड रे बाळा? मी त्यांना म्हणालो, कान इकडे करा, आणि त्यांच्या कानात चौकसपणे आजीकडून आधी शिकून घेतलेल्या गायत्री मंत्राचा उपदेश केला. असली सगळी तरा, परंतु वस्त्र मात्र परंपरेने नेसवण्यात आलं होतं, त्यामुळे ते घालण्याचा मला पूर्ण अधिकार होता. या नारद मंदिर पुणे इथे झालेल्या सार्वजनिक मुंजीमध्ये प्रस्तुत लेखकाचा गालगुच्चा घेताना प्रसिद्ध नट राजा गोसावी आपल्याला दिसतात. ही माझी आजी, माझ्यामध्ये आध्यात्मिकतेचे संस्कार रुजवणारी आणि गायत्री मंत्र शिकवणारी माझी आजी, सोबत अर्थातच प्रस्तुत लेखक. पारंपरिक छाटी वस्त्र नेसून भिक्षा मागताना प्रस्तुत लेखक, सोबत वडील, भिक्षा घालताना आई आणि माझी मातृतुल्य काकू. राजा गोसावी प्रस्तुत लेखकाला घास भरवताना दिसतात आपल्याला. माझं फेट्यावरचं बालपणापासून असलेलं प्रेम तर आता आपण जाणताच, त्यामुळं फेटासुद्धा मी काही परिक्रमेपुरता घातलेला नव्हता. आणि महाविद्यालयीन जीवनात देखील जेव्हा इतर मुलांना झगपक कपडे घालायची आवड असते, तेव्हा हेच छाटी आणि उपरणं हे वस्त्र घालून लांबच्या गळेखणाळामध्ये जाऊन आम्ही तीर्थयात्रा करायचो. त्यामुळं हे वस्त्र काही आज नेसलेलं नव्हतं, त्यामुळे त्या वस्त्राला बोलल्यावरती मला खूप राग आला. माझ्या मुलालासुद्धा जन्माला आल्याबरोबर मी परंपरा म्हणून हेच वस्त्र नेसवलं होतं. छाटी गुंडाळली. पुढेही अनेक वेळा त्यानं स्वेच्छेनं ते नेसलेलं आहे. या पद्धतीने अगदी सहज घरात वावरताना सुद्धा हे वस्त्र नेसण्याची सवय आम्हाला लहानपणापासून आहे आणि ती सवय पुढच्या पिढीत सुद्धा उतरली. मुलाच्या उपनयन संस्कार प्रसंगी देखील परंपरेनुसार गायत्री मंत्राबरोबर त्याला हे वस्त्र मी प्रदान केलं होतं. छाटी त्यानं घातली आणि गायत्री मंत्राचा उपदेश चालू आहे. तात्पर्य, हे वस्त्र हे आमचं परंपरागत वस्त्र आहे. गृहस्थी माणसाला ते नेसायचा अधिकार नाही वगैरे शब्द मी खपूनच घेऊ शकत नव्हतो. विशेषतः कोणी आकारण परंपरेवर आघात केला तर त्याला सुट्टीच देऊ नये, जागेवर निवाडा करावा. माझा रुद्रावतार पाहून सीताराम साधू एकदमच नरमला. इतका मावळा बोलू लागला की आता तर तो माझ्या पुढे पुढे करू लागला, गोडगोड बोलू लागला. मला एकीकडे त्याचा रागही आला होता, तर दुसरीकडे त्याची मजाच वाटू लागली. अतिशय हलका मनुष्य होता. कुठल्याही क्षेत्रात गेला असता तरी तळच गाठला असता असा होता. साधूचा नाद मी सोडून दिला. जोळी उचलली आणि पुढे चालू लागलो. इकडे वर राहणाऱ्या साधूच्या खोलीमध्ये त्याच्याशी कोणीतरी भांडतंय असा आवाज मला आला. आवाज तरुणीचा होता. मी निघताना एक तरुण साध्वी बाहेर आली. मी जागेवरूनच तिला नमस्कार केला, नर्मदेहर म्हणालो आणि पुढचा मार्ग पकडला. सीताराम साधू मला थांब थांब म्हणून मागे लागला. तो देखील माझ्यासोबत येण्यासाठी आवरावर करू लागला, परंतु बिचारा घोर संसारी होता, त्यामुळे त्याचा संसार गोळा करेपर्यंत मला बराच वेळ मिळाला. मी पायगाडीचा टॉप गिअर टाकला. परिक्रमेचे इतके दिवस झाल्यावर तुम्हाला पायाची गती कमी किंवा जास्त करण्याची कला साध्य होऊन जाते. वायुवेगानं मी तिथून अदृश्य झालो. ओघाने विषय निघाला म्हणून पुन्हा एकदा सांगतो, परिक्रमेच्या नियमानुसार शिवलेलं वस्त्र घालायला परवानगी नसते. मी एकच शिवलेला सदरा घातला होता, कारण तो मला एका संतांनी दिला होता आणि त्याला परिक्रमा करून आणायला सांगितलं होतं. मला नंतर मिळालेले शिवलेले सर्व सदरे मी देऊन टाकले. पायजमा किंवा पॅन्ट घातली तर परिक्रमेमध्ये चालताना वजन कमी होत जातं, त्यामुळे ती सैल पडत जाते.
पायात लुंगी घालण्याची पद्धत अलीकडे रूढ झाली आहे, परंतु ती प्रत्येक पावलाला अडथळा करते. नेहमी वरती करून घ्यावी तर फार वर येते आणि गुडघ्याला इजा होऊ शकते. त्यापेक्षा छाटी हे असं वस्त्र आहे की एकाच वस्त्रामध्ये वरचं शरीर आणि निम्मे पाय झाकले जातात. तसेच वजन कमी होते आणि पाय मोकळे होतात. पायाची हालचाल सुलभ होते. शिवाय छातीला संरक्षण राहते. छातीत कफ वगैरे होत नाही, थंडी वाजत नाही. पोटापाशी सामान ठेवायला एक कप्पा मिळतो. मानेवर असलेली गाठ तुम्हाला तुमच्या परिक्रमावासी म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव सतत करून देत राहते. त्यामुळे कोणी तुम्हाला म्हणालं की हे वस्त्र साधूचं वगैरे, तर ऐकून घेऊ नका. हे आपलं पारंपरिक भारतीय वस्त्र आहे. कोणीही ते नेसू शकतं. शिवण असलेली वस्त्र टाळावीत. उदाहरणार्थ बटनाचे सदरे, टोपी, कॅप, पनामा हॅट, तयार अंतर्वस्त्र इत्यादी. गॉगल, घड्याळ, अंगठ्या, दागिने, इयरबड्स आणि अन्य गॅजेट्स देखील टाळावीत. अर्थात हे नर्मदा पुराणात सांगितलं नसलं तरी समजण्यासारखं आहे. मी संपूर्ण परिक्रमेमध्ये एकदाच एका बंगाली परिक्रमावासीने दिलेली टोपी काही तास घातली होती व नंतर लगेचच एका गोरखी मुलाला देऊन टाकली होती. माझी लंगोट मी स्वतः धोतराची एक बाजू फाडून तयार करायचो. या पाठीमागचा मूळ हेतू इतकाच आहे की आपले परिक्रमा काळातील जीवन अतिशय सोपे, सुलभ आणि सुटसुटीत असावे. मी देखील सुरुवातीचे काही दिवस थंडीसाठी घातलेले थर्मलवेअर वगळता शिवलेले कपडे फारसे घातले नाहीत. धाबळी मिळाली असती तर ते देखील मी घातले नसते आणि केवळ धाबळी गुंडाळली असती. आपणही परिक्रमेमध्ये लुंगीच्या ऐवजी एकदा छाटी घालून पाहावी. वावरण्यास ते अत्यंत सुलभ आहे. तसेच परिक्रमेसाठी अत्यंत आदर्श आहे. छाटी कशी नेसावी याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, ते अवश्य पाहावेत. असो, आवड आपली आपली. इथून पुढे नानी अंबाजी अर्थात छोटी अंबाजी नावाचं एक स्थान होतं. तिथे पोचण्यासाठी बरंच चालावं लागतं. मिश्र वस्ती होती, म्हणजे म्हटलं तर मनुष्यवस्ती नव्हती व जंगलही फार काही दाट नव्हतं. जीवणपुरा नावाचं एक गाव होतं. तिथलं तनखला नावाचा भाग होता. तसं हे आदिवासी क्षेत्र आहे. मंदिर फार जुनं होतं. उंच सखल भाग होता. मधोमध मंदिर. मोठ्या प्रवेशद्वारातून गेल्यावर डाव्या हाताला परिक्रमावासी उतरण्याची सोय केली होती. मध्ये मंदिर होतं आणि मागच्या बाजूला एक ओढा होता. त्याच्या पलीकडे पुरातन गळी होत्या. भरपूर माकडं होती. गळीमध्ये जाण्यासाठी पाण्यातून जावे लागे. बऱ्यापैकी पाणी होते. गळीतून पाण्याचा स्रोत होता. वरून एक छोटासा जलप्रपात देखील पडत होता. जिकडे बघावे तिकडे देवीची स्थानं होती. इथे आंबागिरी नावाचे एक साधू राहत होते. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी शून्य अगत्य दाखवले. इथे एक उत्तर प्रदेशचा साधू सेवा करत होता. तो मात्र खूपच कष्टाळू होता आणि अतिशय मनमिळावू होता. परिक्रमावासींची मनोभावे सेवा करत होता. त्यानेच मला आसन लावण्यासाठी जागा दिली. जागा अतिशय अस्वच्छ होती. माशा घोंगावत होत्या. स्वच्छतेसाठी झाडू पण नव्हता. मी एका फडक्याने सगळी खोली झाडून घेतली. खोली म्हणजे दोन बाजूंनी उघडी होती. खूप घाण वास येत होता. इथे माझ्या आधी काही साधू आलेले होते. एक हरियाणवी नागाबाबा होता. अतिशय उत्तम प्रकृती होती. खरा साधू होता. बोलण्यामध्ये रुजुता होती, जी सहसा हरियाणवी लोकांमध्ये सापडत नाही. थोड्याच वेळामध्ये रड्या साधू तिथे आला. माझ्यावरती आरडाओरडा करू लागला. मला एकट्याला टाकून पुढे का गेलास वगैरे भांडू लागला. मी नागाबाबाला खुणेनेच इशारा केला आणि आम्ही दोघंही हसू लागलो. ते पाहिल्यावर तो साधू अजूनच चिडला. मी संपूर्ण परिसराचे दर्शन घेतले. इथे आदिवासी मुलं खेळत होती. त्यांचा धांगडधिंगा पाहून मला मजा वाटली. बाहेर बरीच दुकानं होती. तिथे देखील एक फेरफटका मारून आलो. मुले माझ्यासमोर येऊन दंगा करायचा प्रयत्न करत होती. मग मीच त्यांच्या खेळामध्ये सामील झालो. रडा साधू पुन्हा एकदा चिडला. मला म्हणाला, परिक्रमा करण्यासाठी आलायस की मुलांशी खेळण्यासाठी? मी उत्तर दिले, मुलांशी खेळण्यासाठी. नागाबाबा जोरजोरात हसू लागला. या साधूचा पारा अजूनच चढला. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायचा सोडून छोट्या छोट्या गोष्टींमधून दुःख शोधून काढण्याची काही लोकांना सवय असते. सुख देखील तुम्हालाच आणि दुःख देखील तुम्हालाच. काय निवडायचं तुम्हीच ठरवा. नागाबाबाची आणि माझी वेवलिंग्थ जुळली. त्याच्याशी मी बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच्याकडून नागासाधूंची बरीच माहिती मिळाली. नागासाधूंची एक विशिष्ट उपासना असते. तसेच नमस्कार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ते सर्व मी पाहून घेतले. रात्री भोजनाच्या वेळी रड्या साधू पुन्हा एकदा भांडू लागला. त्याच्या बोलण्यामध्ये 90% वेळा खाद्यपदार्थांचाच विषय असायचा. साधूला अजिबात शोभणार नाही असं त्याचं वर्तन होतं. मुळात तो साधू नव्हताच. साधू बनण्याचा प्रयत्न करणारा, परंतु मध्येच प्रयत्न सोडून दिलेला तो एक साधक होता. आव मात्र साधू बनल्याचा होता. केवळ भात पाहून तो चिडला. जोरजोरात भांडू लागला. इथे रोटी का नाही या विषयावर त्याने वितंडवाद घालण्यास सुरुवात केली. हरियाणवी साधू माझ्याकडे पाहून हसू लागला. मी हसू लांबण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तरी देखील रड्या साधूला ते लक्षात आले. त्यामुळे तो अजूनच चवताळला. त्याचा तमोगुण इतका विकोपाला गेलेला होता की तो सांगून ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता. त्या संपूर्ण आनंदमय परिसरातील आध्यात्मिक आनंद घालवण्याचं काम तो त्याच्या वाईट सवयीमुळे करत होता. माझ्या मनात विचार आला की या साधूला रामेश्वरच्या यात्रेवर पाठवलं पाहिजे. हा लेख लिहित आहे तोपर्यंत माझी रामेश्वरची यात्रा 19 वेळा झालेली आहे. कदाचित कुठल्या तरी जन्मी रामेश्वराला नवस बोललो असेल की अमुक अमुक वेळा येईन आणि तो फेडाचा राहिला असेल म्हणून हा जन्म मिळाला असावा असे मी गमतीने म्हणतो. परंतु सांगायचं तात्पर्य हेच की दक्षिण भारतातल्या माझ्या वास्तव्यामध्ये
मी फक्त आणि फक्त भातच खाल्लेला आहे. तिथं नावालासुद्धा रोटी चपाती पोळी बघायला मिळत नाही. आणि मुळात हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे तुम्हाला नर्मदा मैया शिकवते. अन्नाचे महत्त्व नर्मदा परिक्रमेमध्ये जेवढे पडते तेवढे आयुष्यात अन्यत्र कुठे पटेल असं वाटत नाही. त्यामुळे निमूटपणे विना तक्रार जे पानात पडेल ते प्रसाद म्हणून सेवन करणे यासारखा उत्तम उपाय नाही. मी आणि नागा साधू पटापट जेवून ताटावरून उठलो आणि गुहांच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी निघून गेलो. या साधूच्या जवळपास राहिले तरी त्याची नकारात्मकता आम्हाला डाचत होती. आपल्या आयुष्यामध्ये अशी नकारात्मक माणसे येत राहतात. आपण त्यांना काहीही ज्ञान न देता शांतपणे त्या चित्रातून स्वतःला वजा करावे हेच उत्तम असते. तुम्हाला त्रास होईल असे वर्तन करणारी व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊच नये याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. आणि तरी देखील दुर्दैवाने ती व्यक्ती समोर आलीच तर एकही शब्द न बोलता तिच्याकडे दुर्लक्ष करत राहावे. कारण अशा लोकांना चांगुलपणाचा किंवा सुज्ञपणाचा उपदेश करणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता असंच आहे. नागा साधूच्या आणि माझ्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. झोपायला जाण्यापूर्वी माझ्या लक्षात आले की आश्रम चालवणारे बाबा जागेत आणि काहीतरी करतायत. नीट पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते कॉम्प्युटरवर बसून काम करतायत. अजून थोडं खिडकीच्या जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की बाबाजी लिनक्समध्ये कोडिंग करतायत. आश्रमातील सेवकांकडे चौकशी केल्यावर लक्षात आलं की बाबाजी रात्री बराच वेळ काम करत बसतात. त्यांनाच जाऊन विचारावे असे मला वाटले होते, परंतु त्यांना काही विचारले तर ते उत्तर देत नाहीत असा माझा अनुभव असल्यामुळं मी तो विषय तिथंच सोडून दिला. जो मनुष्य भगवी वस्त्रे घातल्यावर IT क्षेत्रातली कामे करतो तोच मनुष्य IT क्षेत्रामध्ये कार्यरत असताना नक्कीच संन्यास जीवनाच्या गप्पा मारत असणार असे उगाचच मला वाटून गेले. ना अर्त्र ना परत्र ना कलत्र. या बाबांना परिसरातील सर्व लोक कॉम्प्युटरवाले बाबा म्हणून ओळखत असल्यामुळे मला त्या कॉम्प्युटरल्या बाबांची मनापासून कीव वाटली. मुळात आपण ज्याला इन्फॉर्मेशन किंवा डेटा असं म्हणतो त्याची साठवणूक विद्युत करंटद्वारे चार्जच्या स्वरूपात अर्थात विद्युत प्रभारात केलेली असते. अशा प्रकारे साठवलेला डेटा आणि माहितीचा साठा हा इतका व्होलटाईल किंवा सहज उडून जाणार आहे की आपण कल्पना देखील करू शकणार नाही. म्हणजे सर्व संत उच्चरवानं जिच्यापासून सावध राहा आणि अलिप्त राहा असं सांगतात त्या मायेचं जणू काही प्रकट स्वरूपच आहे तो म्हणजे डेटा. आणि संन्यस्त जीवनाचा स्वीकार केल्यावर सुद्धा त्याची आसक्ती असणं हे मला थोडंसं मजेशीरच वाटलं. काही लोक भारतात राहताना परदेशातील विकासाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात आणि त्याच देशात गेल्यावर मात्र भारतीय संस्कृती कशी महान आहे वगैरे गोडवे गातात. हे करण्याच्या नादात आहे त्या ठिकाणाचा स्थळाचा काळाचा परिस्थितीचा आनंद घेणंच ते विसरून जातात. असो, ज्याचं त्याचं आयुष्य आणि ज्याचा त्याचा आनंद. आपण झोपण्यापूर्वी थोडंसं या परिसराचं दर्शन घेऊयात. ही आहे तनखला किंवा जीवणपुरा गावातली नानी अंबाजी माता या मंदिराचं प्रवेशद्वार. रस्त्याच्या थोडंसं खाली मंदिर आहे. हे नानी माताजीचं मंदिर. हे आहेत कॉम्प्युटरवाले बाबा अर्थात अंबागिरी महाराज. परिक्रमावासियांशी फारसं बोलत नाहीत असं मला जाणवलं. मंदिराचा मंडप विस्तीर्ण आणि सुंदर आहे. भरपूर खांब असल्यामुळं मुलांसाठी खेळण्याची पर्वणी. इथे अनेक देवी देवता आपल्याला दिसतात, त्यात ही एक देवी आहे. मंदिराच्या मागे थोडंसं जंगल आहे, थोडासा डोंगर आहे. परिक्रमा मार्गापासून पुढे कुठली कुठली गाव आहे त्याची अंतरं रोज तिथं पाट्या लावतात, रोज वेगळं अंतर लावतात. त्यामुळे प्रत्यक्षात ही अंतरं थोडीशी वेगळी आहेत असं मला जाणवलं. ही नानी अंबाजी माता आहे. गुजराती भाषेमध्ये नानी म्हणजे छोटी. ही अजून एक देवी आहे. हां, इथे मंदिराकडे येताना जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना किंवा कमान लागते त्याच्यात झोपाळ्यावर बसलेली देवीची मूर्ती वाऱ्याने हलताना मी स्वतः पाहिली. ही कल्पना खूपच छान आहे. इथे वरती झोपाळ्यामध्ये देवी बसली हो. इथे अंतर वाचावीत आणि स्वतःच ठरवावीत काढण्याचा खूप पायपीट होते कारण तर रोज वेगळं अंतर लावतात. मंदिराच्या मागे असलेली गुहा किंवा घळ त्यातून पाण्याचा स्रोत आहे. या गुहेत अनेक देवीच्या मूर्ती ठेवलेल्या असतात अशा पद्धतीने. गुहेच्या शेजारी पण आणि गुहेत पण. बाहेर असलेली बाजारपेठ छोटीशी आहे पण अशी अनेक दुकानं आहेत छोटी छोटी. डावीकडे दिसणारा जो स्लॅब आहे भगव्या रंगाचा त्याच स्लॅबच्या खाली रात्री मुक्काम केला होता. हे गळीतून बाहेर येणारं पाणी बहुतांश काळ पाण्याने भरलेली असते गुहा. मंदिरामध्ये उभे असलेले कॉम्प्युटरवाले बाबा आपल्याला दिसतात. मंदिराचा कळस लक्षात राहील असा वेगळा आहे, परंतु सगळ्यात जास्त लक्षात राहिली ती म्हणजे ही गुहा आणि तिथली गूढरम्यता. हा खूपच छान परिसर आहे. दगडाची कमान आहे, त्याच्यावर उगवलेलं झाड आहे, लोखंडी शिडी लावली आहे पाण्यातनं. तो दिनांक होता 18 एप्रिल 2022. रात्री त्या भयानक खोलीमध्ये आम्ही झोपायचा प्रयत्न करू लागलो. हरियाणवी साधू पडल्या पडल्या माझ्याशी गप्पा मारू लागला. हमें किसी ने नर्मदा परिक्रमा करने का आमंत्रण न दिया है. हमारा खुद का कीड़ा है, इसलिए आते हैं नर्मदा खंड में
और वाट लगा देते हैं हर चीज़ की। क्या बोलते हो? जी ठीक बात कही महाराज, मी म्हणालो। एक दिन नहीं रोटी मिली तो क्या फ़र्क पड़ता है? जिस दिन 10 रोटी मिली वो दिन याद नहीं आता? बिना कुछ किए खाना खिला रही है मैया, जो चाहे देती है, फिर भी रोने की क्या जरूरत है? साधू बोलत होता त्यात तथ्य होते. पडल्या पडल्या मी त्याचा विचार करू लागलो. जे आपल्या नशिबात आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही आणि जे आपल्या नशिबात नाही ते कितीही धडपड केली तरी प्राप्त होत नाही. हे साधे गणित कळायला माणसाला उभे आयुष्य का बरे वाया घालवावे लागते? किती सहजपणे प्राप्त होणारा हा बोध आहे. याला दैववाद म्हणून कमी लेखण्याचे कारण नाही. हा परिक्रमेतला दगदगीत अनुभव आहे. विचार करता करता डोळा लागला. पहाटे उठून सर्व अन्निका आटोपली आणि चालायला सुरुवात केली. पुढे 12 किलोमीटर अंतरावर बोरियाद नावाचं गाव आहे असं आदल्या दिवशी कळलं होतं. परंतु प्रत्यक्षात ते 27 किलोमीटर लांब होतं. अगदी चटकट घेतला तरी 18 किलोमीटर होतच होतं. नर्मदा परिक्रमेमध्ये काही ठराविक ठिकाणं आहेत की जिथे तुम्हाला नर्मदा मातेचा काठ सोडून लांब जावं लागतं. त्यातलं हे एक ठिकाण आहे. सरदार सरोवर धरणाच्या फुगवट्यामुळे असं होतं. दक्षिण तटावर सरदार सरोवराचा फुगवटा शूलपाणीची झाडी व्यापून उरला आहे. इथे थोड्या कमी नद्या मिळतात. परंतु उत्तर तटावर शूलपाणीची जी झाडी आहे तिथं मात्र भरपूर नद्या नर्मदा मातेला मिळताना दिसतात. त्यांच्यामध्ये नर्मदा मातेचं पाणी उलटं शिरलेलं आहे. या धरणाची उंची खूप जास्त असल्यामुळं कित्येक किलोमीटर पाणी आतमध्ये शिरतं. त्यामुळे काठाने चालण्याचा मार्ग नष्ट होऊन गेला आहे व अतिशय लांबचा फेरफटका मारूनच हे अंतर पार करावं लागतं. कोणी चुकून माकून काठाने जायचा प्रयत्न केला तर त्याला काहीच मिळणार नाही. इथे ना पायवाट आहेत, ना रस्ते आहेत, ना मोठी गावं आहेत, ना आश्रम आहेत, ना सेवा आहे. त्यामुळे पुस्तकात दिलेला जो मार्ग आहे तोच सोयीचा आहे. या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर नर्मदा मैया दिसते खाली निळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाने दाखवलेला मार्ग हा काठावरचा मार्ग आहे. पण तो बंद असल्यामुळं लाल रंगाने दाखवलेल्या मार्गावरून आपल्याला चालावं लागतं. हे आता उतरलेलं पाणी जेव्हा भरतं तेव्हा आसपासच्या सगळ्या नद्या या तुडुंब पाण्याने भरतात. या सर्वच पुस्तकांमध्ये या मार्गाने जाऊ नये असं देखील लिहिलेलं आहे. अर्थात तरी देखील कोणी अट्टासने गेलाच तर त्याला नर्मदा माता उपाशी झोपायला लावणार नाही याची देखील खात्री आम्हाला आहे. परंतु मैयाला त्रास होऊ नये म्हणून हा मार्ग टाळलेला बरा. कारण इथं वन्य श्वापदे देखील खूप आहेत. त्या सर्वांनाच आपल्या जाण्याचा त्रास होतो. तो टाळलेला अतिउत्तम. आत्मकृष्ण महाराजांच्या पुस्तकात देखील असा सल्ला दिलेला आपल्याला दिसतो. त्यांनी लिहिलं की नोंद आगे सरदार सरोवर डैम होने से नदी तट का मार्ग बंद है. रास्ता और बस्ती नहीं है. अब निम्नलिखित सड़क मार्ग से आगे बढ़ना है. हे संपूर्ण आदिवासी क्षेत्र आहे. दुर्दैवाने या भागातील आदिवासी समाजामध्ये विष कालवण्याचं काम चळवळीच्या नावाखाली काही लोक गेले अनेक वर्ष करतायत आणि त्यांनी केलेलं आहे. देशातील समाज जीवन कायम अस्थिर राहावं तसेच त्यांचा या देशातील सरकारे, पोलीस, प्रशासन आणि बहुजन समाज यांच्यावरचा विश्वास नष्ट व्हावा, उडून जावा यासाठी अखंड प्रयत्न करणारी काही मंडळी या देशामध्ये आहेत. त्यांच्या प्रयत्नाला इथं यश आल्यासारखं वाटतं. कारण बोरियातपर्यंत संपूर्ण अंतर जाताना मध्ये एकाही व्यक्तीने मला नर्मदेहर केलं नाही. कोण तुम्ही, तुम्हाला काय हवं, काय नको हे देखील कोणी विचारत नाही. किंबहुना तुमच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं जातं. असा अनुभव मला या भागात आला. वाईट वाटलं. आपलीच माणसं परंतु आपल्याला पारखी झाली तर त्याच्यासारखं दुःख ते काय. आपल्या देशातील मानवी वस्तीच्या मूळ स्रोतावर भरपूर संशोधन झालं आहे. तसंच इंग्रजांनी मुद्दामून प्रसारित केलेला आर्य द्रविड वाद देखील खोटा सिद्ध झाला आहे. तरी देखील या भागातील लोकांना तुम्ही मूळ निवासी आहात वगैरे शिकवून मूळ समाजापासून तोडण्याचं महाबातक काही समाज कंटक अखंड करतायत. त्यातून आदिवासी समाजाचंच नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही का? येतं. परंतु आदिवासी समाजाशी देखील त्यांना काही देणंघेणं नाही. तर केवळ समाजामध्ये फूट पाडली की त्यांचा कार्यभाग साधलेला असतो हे आपण सुज्ञ लोकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. इथे गडबोरियाद नावाचं गाव आहे. त्या गावात आल्यावर देखील कोणी मला आश्रमाचा पत्ता सांगेना. उलट अगदी आश्रमाशी जरी आल्यावर देखील एक म्हातारा मला आश्रमात पाठवायच्या ऐवजी पुढच्या गावात पाठवण्याचा प्रयत्न करत होता असं माझ्या लक्षात आलं. अखेरीस एका शिवमंदिरामध्ये आलो. शेजारीच थंडगार पाण्याचा झरा होता. ते पाणी पिल्यावर क्षणभर मंदिरात शांतपणे बसावे असे वाटले. सुमारे तासभर डोळे मिटून शांत बसलो होतो. त्याला झोप म्हणावी तर मी जागा होतो आणि जागृती म्हणावी तर मी झोपलेला दिसत होतो. समाधी आणि जागृती याच्यामधल्या अनेक अवस्था शास्त्रकारांनी वर्णन करून ठेवल्यात. त्यातली सर्वसाक्षिणी तुर्या नावाची एक अवस्था आहे, एक स्वप्नावस्था आहे, एक सुषुप्ती नावाची अवस्था आहे. ही नक्की कुठली अवस्था होती ते सांगता येणार नाही, पण झोप नक्की नसावी. आज पूर्ण मार्ग शेतातून होता. मध्ये थोडी खुरटी झाडी होती. अशी झाडी कोल्हे लांडगे यांना आवडते. मोठी श्वापद अशा ठिकाणी फारशी नसतात. अनेक गावांच्या आधी पार करत चालत होतो. मध्ये कुठे परिक्रमेचा मार्ग आखलेला नव्हता किंवा झेंडे लावले नव्हते किंवा बाण काढले नव्हते किंवा कोणी भेटतही नव्हतं. सुदैवाने शेतांचे बांध चांगले होते, त्याच्यावरून चालत होतो. परिक्रमावासींनी फेकलेले पार्लेजी बिस्किटच्या पुढ्याचे कागद रस्ता दाखवत होते. बोरियाद या गावाचे अनेक छोटे छोटे भाग होते.
कोळी बोरियाद, भिल बोरियाद, गड बोरियाद असे ते भाग होते. अनेक फाले होते. इथे वाडी किंवा वस्तीला फाल्या किंवा फल्या म्हणतात. मी बरीच गावं पार केली होती. मूळ निवासी चळवळीच्या घरांवर असे रंगीबेरंगी झेंडे आपल्याला दिसतात या पद्धतीचे. देवीच्या लाल झेंड्यासोबतच रंगीबेरंगी आदिवासी झेंडा तो देखील तिथं फडकताना दिसतोय. इथेच मी चालता चालता तिलकवाड्याचा किनारा खाणारी मेण नदी देखील पार केली होती. आजचा दिवस चालण्याचा होता. चंद्रमौलेश्वर महादेवाचं दर्शन घ्यावं म्हणून मंदिरामध्ये आलो. क्षणभर बसलो. इथे राजेशभाई नामक एका सद्गृहस्थाने प्रेमपूर्वक नर्मदेहर केले. मंदिराला लागूनच त्याची छोटीशी झोपडी होती. समोर एक शाळा होती. राजेशभाई आणि तिची विनम्र पत्नी दोघे मिळून परिक्रमावासियांची मनोभावे सेवा करत होते. दोघे अत्यंत विनम्र आणि कष्टाळू होते. परंतु दुर्दैवाने दोघांच्या संसार वेलीला अजून फूल लागलेलं नव्हतं. दोघांनी त्यांची व्यथा माझ्यापुढे व्यक्त केली. समोर असलेली शाळा आणि हे मंदिर अशी सगळी जागा राजेशभाई यांची होती. त्यांनी मोठ्या औदार अंतकरणानं आपली शेतजमीन शाळेसाठी म्हणून मोफत वापरण्यास दिली. परंतु शाळेनं संपूर्ण जागेवर कब्जा करून त्यालाच जागेतून हाकलून लावले असे त्यांनी मला सांगितले. मला फार वाईट वाटले. तुला तसेही कोणी मुलबाळ नाही तर तुला ही जमीन काय कामाची, असा अजब युक्तिवाद करून शाळा व्यवस्थापनाने जमीन बळकावलेली होती. राजेशभाई त्याच्या आयुष्यातील समस्यांवर सुमारे तासभर राजेशभाईशी त्याच्या आयुष्यातल्या समस्यांवर सुमारे तासभर त्याच्या घरी बसूनच विस्तृत चर्चा केली. तोपर्यंत त्याच्या पत्नीने सुंदर असा स्वयंपाक करून जेवायला वाढले. आज आपल्या घरातील एसीचं तापमान थोडंसं वाढवून सुखासनावर पडल्या पडल्या हा लेख वाचताना आपल्याला पत्र्याच्या तापलेल्या झोपडीतील पंखा नसताना आणि पोटचे मुलबाळ नसताना होणारी ती घालमेल समजून घेता येणं हे खरोखरच खूप कठीण काम आहे. मी ती तगमग अनुभवली. नर्मदा मातेकडे मनोमन प्रार्थना करून राजेशभाईच्या खिशामध्ये बळच 100 रुपयाची एक नोट कोंबून मी पुढे निघालो. निघताना वहीमध्ये त्यानं शिक्का दिला. या शिक्क्यावर असलेले ओम, तालुका नसवाडी, श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर, गड बोरियाद. हेच ते चंद्रमौलेश्वर अथवा निळकंठ महादेवाचं मंदिर. आता या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला दिसतोय. हा फोटो जीर्णोद्धार करताना काढलाय. शेजारी शाळा दिसते. हे आहेत श्री चंद्रमौलेश्वर किंवा नीलकंठ महादेव. इथे नगारा आहे विजेवर जाणारा. मला राहून राहून राजेशभाईच्या जागेवर कब्जा करणाऱ्या त्या शाळेबद्दल आश्चर्य वाटत राहिलं. पुढे चालत चालत गावातल्या मुख्य बाजारात आलो. इथे उमरेशभाई पांचोली नामक एक स्मार्ट दुकानदार भेटला. त्याच्याकडे सर्व ब्रँडेड वस्तू ठेवल्या होत्या. याने चैत्री परिक्रमा आजच पूर्ण केली होती. आपल्या फ्रीजमधलं एक थंडगार बिस्लरी पाण्याची बाटली काढून त्याने माझ्या कमंडलूमध्ये भरून दिली. ही खरोखरीच बिस्लरी ब्रँडची बाटली होती. आपल्याला सर्व गोष्टी ब्रँडेड लागतात. जाता जाता उमरेशभाई मला म्हणाला. एका छोट्याशा खेड्यातल्या तरुणाची विचार करण्याची ही पद्धत पाहून मला मौज वाटली. मी त्याच्याकडे राजेशच्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल खातरजमा करून घेतली आणि त्याला जमेल तितकी मदत करण्याचं आवाहन केलं. भारतीय ग्रामसंस्थेचं बलस्थान जर काही असेल तर ते म्हणजे इथे प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल सर्व काही माहिती असतं. आणि शहरी नागरीकरणाचा जर काही मोठा तोटा असेल तर तो म्हणजे इथं एकाच घरातील लोकांना आपल्या घरातील सदस्यांबद्दल देखील पुरेशी माहिती नसते. असो, भरपूर चालत अखेरीस वघाच नावाचं गाव वाटलं. इथे रस्त्याच्या उजव्या हाताला एक मंदिर आणि एक आश्रम दिसत होता. एक पाण्याची मोठी टाकी होती जिथं गावातल्या सगळ्या महिला पाणी भरत होत्या. एका म्हाताऱ्या माणसाने नर्मदेहर असा आवाज देऊन आतमध्ये बोलावले. हे होते राम भगत. अतिशय विनम्रपणे ते परिक्रमावासींची उत्कृष्ट सेवा करत आणि या कामामध्ये गावातल्या सगळ्या तरुणांची त्यांना चांगली भक्कम साथ होती. दुबईमध्ये राहणाऱ्या संत नावाच्या एका नर्मदा भक्तांनी सुमारे 6-7 लक्ष रुपये खर्च करून इथे आश्रम उभा केला होता व तो चालवण्याचं काम राम भगत करत असे. इथे मला अजून काही तरुण भेटले. अभयभाई चौहान या आश्रमाचा एक सेवक होता जो एरवी चालक किंवा ड्रायव्हर म्हणून काम करायचा. यानं माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच्याकडून मला या परिसराची आणि जनजीवनाची भरपूर माहिती मिळाली. इथे अजून काही तरुण गप्पा मारायला आले होते. त्याच्यामध्ये गावातील शाळेतला शिक्षक असलेला जो तरुण होता त्याचं मूळ गाव गोधरा होतं. त्याच्याकडून गोधराकांड नक्की कसं होतं आणि प्रत्यक्षात काय झालं हे सगळं मी समजून घेतलं. माझे बरेच गैरसमज त्या दिवशी दूर झाले. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक दुःख गोधरावासियांनी भोगलेलं आहे आणि काही जण तर अजूनही ते भोगतात. असो, या आश्रमामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. 3 पंखे, कूलर, गार पाणी, बांधलेलं स्नानगृह, शौचालय इत्यादी सर्व सुविधा अतिशय अल्प जागेमध्ये उभ्या केल्या होत्या. इथे जमिनीमध्ये अतिशय गोड पाण्याचा झरा लागला होता. त्यामुळे उभा गाव इथं पाणी भरण्यासाठी येत असे. तसं पाहायला गेलं तर इथून सरदार सरोवराचं पाणी, साठलेलं पाणी, जलाशय खूप जवळ आहे. परंतु तरी देखील या भागामध्ये 700 फुटावर पाणी लागायचं इतकं जलदुर्भिक्ष होतं. कारण हा सर्व खडकाळ प्रदेश आहे. नर्मदा मातेचं पाणी हे 2 डोंगरांच्या मध्ये साठलंय. ते झिरपं तिकडे येत नाही. हेच वघाच या गावातलं वाघेश्वराचं मंदिर आहे आणि तिथला परिसर. हे आता मंदिर दिसतंय त्याचा जीर्णोद्धार झालाय. हे श्री वाघेश्वर महादेव आहेत. महादेवांची एक मूर्ती आहे आणि त्याच्या मागे जी दुमजली इमारत दिसते
ते शौचालय संकुल आहे. डाव्या हाताला दिसणाऱ्या याच खोलीमध्ये काळी दार आहेत तिथे मी मुक्काम केला होता. समोर दिसणाऱ्या खोलीमध्ये राम भगत राहायचे. वाघेश्वर महादेव मंदिर आश्रमामध्ये मिळालेला हा शिक्का आहे. हा माझ्या परिक्रमेतला 108वा मुक्काम होता. आणि वरचा क्रमांक अभय चव्हाण यांचा आहे. हे 2 क्रमांक आहेत ना, यातला वरचा क्रमांक अभयचा आहे. मैयाचा किनारा सोडून लांब आल्यामुळं मला कसतरीच वाटत होतं. इथून कधी एकदा मैयाचा काढ काढतो असं मला झालं होतं. तरुणांशी गप्पा मारता मारता अभयभाईला मी हा विचार बोलून दाखवला. हा आहे अभय चव्हाण, सोबत प्रस्तुत लेखक. त्याच्या मोबाईलवर त्यानं काढलेला सेल्फी हा. आश्रमात निवांत गप्पा मारत बसलेले प्रस्तुत लेखक आणि अभय चव्हाण. अभयभाईने नंतर हे फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले होते. शेजारी परिक्रमावासींची वही आहे. मला एक सवय होती, परिक्रमावासी कोण कोण गेले त्यांची नावं मी वाचायचो. अभयभाईने वघाजवरून शांती नामक हापेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याला फोन लावला आणि पुढचा मार्ग कसा आहे वगैरे चौकशी करून घेतली. म्हणजे पाण्याची पातळी किती आहे हे जाणून घेतले. शूलपाणीच्या झाडीमधून तुम्ही जितके उन्हाळ्यामधून चालाल तेवढं तुम्हाला काठाने चालायला सोपं जातं, हे कायम लक्षात ठेवावं. शांतीबाईने सर्व मार्ग सांगितला आणि हापेश्वर मार्गेच जावे असं सुचवलं. मी आता जुन्या बडोदा जिल्ह्यामध्ये होतो. आता या भागाचं नाव नर्मदा जिल्हा केलं होतं आणि इथून जुना बनेदा किंवा सध्याचा छोटा उदयपूर जिल्हा आता चालू होणार होता. याचा अर्थ मी मध्य प्रदेशातल्या गावामध्ये जाणार होतो. हापेश्वर मार्गे सध्या कोणीही जात नाही, कारण हे मंदिर आता जलमग्न झालं आहे असं मला सगळ्यांनी सांगितलं होतं. परंतु मला नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडायचा होता. त्यामुळे मी कोणाचंही ऐकलं नाही आणि सकाळी उठून चालायला लागलो. पहाटे लवकर निघाले की चाल मजबूत होते. त्याप्रमाणे भरपूर चालत एका दमात भाखा गाव गाठलं. अजून दुपारवेळेला फार वेळ होता, परंतु भाखा येथील एका साधूने प्रचंड आग्रह केल्यामुळं जेवणासाठी थांबावं लागलं. खरं पाहायला गेलं तर आज एप्रिल महिना असून देखील ढगाळ वातावरण होतं. अर्थात हा चालण्याचा दिवस होता, परंतु जे काही होतं ते मैयाचे इच्छेनं होतं हे पक्कं माहिती असल्यामुळं साधूचा आग्रह न मोडता थांबलो. इथे हरियाणाचा नागा साधू माझ्या आधीच पोचला होता. थोड्या वेळात रड्याबाबा देखील आला. अजूनही काही साधू जमले. कानडी भाषक रामकृष्ण मठाचा साधक विजयकुमार हा देखील तिथं आला. हा मला दक्षिण तटावर शूलपाणीच्या झाडीमध्ये भेटला होता. पहा, अतिशय शांत आणि सज्जन मनुष्य होता. मला फार आवडला होता. आदर्श परिक्रमावासी होता. सर्वांनी मिळून स्वयंपाक सिद्ध केला. आता भोजनाला बसणार इतक्यात दुचाकीवरून चाललेला एक मनुष्य आणि त्याच्या मागे बसलेला एक नागा साधू मला दिसले आणि त्यांना मी नर्मदे हर असा आवाज दिला. पुढे गेलेली गाडी वळून परत आश्रमामध्ये आली आणि नागा साधू आमच्याशी बोलायला आले. त्यांच्यासोबत असलेले दुचाकी चालक जळगावचे एक सद्गृहस्थ होते. साधू महाराज माझ्याशी हिंदी भाषेमध्ये बोलू लागले. मला त्यांच्या हिंदीला मराठीचा वास येऊ लागला आणि त्यातसुद्धा आमच्या गावाकडची भाषा असते तिची फोडणी मला जाणवली आणि मी थेट साधू महाराजांना मराठीत प्रश्न केला, तुम्ही सांगलीचे काय? साधू महाराज अवाक झाले. तुम्हाला कसं कळलं? मी त्यांना म्हणालो, तुमच्या हिंदीला मराठीचा आणि मराठीला सांगलीच्या भाषेचा स्पर्श आहे. साधू हसायला लागले. ते म्हणाले, खरं तर साधूचं मूळ विचारायचं नसते, परंतु तुम्ही मुळावर घाव घातलाच आहे तर सांगायला काय हरकत नाही. साधू महाराज शुद्ध सांगलीच्या भाषेत गप्पा मारू लागले. काय सांगायलास मर्दा वगैरे सुरू झालं. त्यांच्या बोलण्यातले अजून 2-3 शब्द मी योग्यरीतीने पकडले आणि त्यांना विचारलं की तुम्ही भिडे गुरुजींचे धारकरी आहात का? आता मात्र साधू महाराज खरोखर चाट पडले. ते म्हणाले, आता हे कसं काय ओळखलं? त्यासाठी त्यांनी वापरलेले शब्द इथं सांगता येणार की नाहीत, परंतु महाराजांना मी ते शब्द सांगितल्यावर ते जोरजोरात हसायला लागले. महाराजांनी मला सांगितले, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी श्री शिवप्रष्ठान हिंदुस्थानचा धारकरी होतो आणि अनेक मोहिमा केल्यात आणि गुरुजींना सांगून त्यांची परवानगी घेऊन आशीर्वाद घेऊन मगच मी संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केला आहे. त्या घटनेला आता 20 वर्ष उलटून गेली. गुरुजींनी मला जे काही सांगितले त्याप्रमाणे माझी वाटचाल सुरू आहे. नागा साधू सांगत होते आणि मी ऐकत होतो. एक तपस्वी मनुष्य किती लोकांना प्रेरित करू शकतो हे पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं आणि मी सांगलीचा आहे आणि गुरुजींचा हे सांगायला अभिमान देखील वाटला. शिव्या घालण्यासाठी का होईना, पण गुरुजींनी आमचं नाव लक्षात ठेवलं होतं. हा किती मोठा पुरस्कार आहे हे केवळ गुरुजींना ओळखणारे धारकरीच तुम्हाला सांगू शकतील. नर्मदापुरमच्या सेठानी घाटावर गुरुजींची मला आठवण झाली आणि त्यांच्याशी संभाषण कसं झालं हा अनुभव मी नागा साधूला सांगितला. महाराजांचं नाव होतं संतोषपुरी आणि हे शाजापूरला राहत असत. अतिशय पक्के साधू होते. यांची भेटी करताच जणू काय मला मैयाने तर लवकर थांबवलं होतं. हा त्यांच्याच मोबाईलवर काढलेला फोटो आहे. श्री संतोषपुरी महाराज शाजापूर यांच्यासोबत भाका आश्रमामध्ये प्रस्तुत लेखक. पुढे त्याने हा फोटो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला.
महाराजांना एक बालभोग दिला होता खायला आम्ही. निवांत बसलेत महाराज. हा त्यांचा संन्यास घेण्यापूर्वीचा सीताराम महाराज असतानाचा फोटो आहे, संतोषपुरी महाराजांचा. आणि संन्यास घेतल्यावरचे संतोषपुरी महाराज एकदम तेजस्वी होते. आणि संतोषपुरी महाराजांचे दीक्षागुरू आहेत. माझ्या देखील 10पेक्षा जास्त मोहिमा झाल्यात हे कळल्यावर महाराजांना खूप आनंद झाला. मोहीम म्हणजे भिडे गुरुजींनी सुरू केलेला एक अप्रतिम उपक्रम आहे. दरवर्षी नवरात्रामध्ये 9 दिवस दुर्गामाता दौड असते. ती संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी गुरुजी शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जाण्याची मोहीम जाहीर करतात. ही मोहीम साधारणपणे पौष पौर्णिमेच्या आसपास असते. या मोहिमेची कुठलीही जाहिरात केली जात नाही, वाच्यता केली जात नाही, तरी देखील लाखो वारकरी ही मोहीम करतात. हे एकमेव असं चित्र उपलब्ध आहे ज्यात गुरुजींसोबत आपल्याला प्रस्तुत लेखक एका फ्रेममध्ये दिसेल. वैराटगड ते सप्तर्षिगड या मोहिमेमध्ये गुरुजींचा विचार ऐकत बसलेला प्रस्तुत लेखक आपल्याला दिसतोय गोलात. ज्यांनी मोहीम केली आहे त्यांच्यासाठी परिक्रमा खूप सोपी जाते, कारण मोहीम म्हणजे छोटी परिक्रमा आहे आणि परिक्रमा ही एक मोठीच मोहीम आहे. मोहिमेतला प्रस्तुत लेखकाचा मित्रांनी काढलेला एक फोटो आहे. मोहिमेत सुद्धा मी कधी फोन नेत नव्हतो, किंबहुना परिक्रमेमध्ये फोन न्यायचा नाही हे मोहिमेतल्या अनुभवामुळेच माझ्या पक्क लक्षात आलं होतं. मोहिमेतल्या एका निवांत क्षणी गावाकडच्या जिवलग मित्रांसोबत. ही डावीकडची व्यक्ती जगप्रसिद्ध आहे, शोधून बघा तुम्ही. मोहिमेमध्ये कचरा वेचताना पूज्य भिडे गुरुजी आणि महाजन गुरुजी. प्रस्तुत लेखकाच्या मनामध्ये प्लास्टिक कचऱ्याविषयी असलेली तिडीक आणि तळमळ याचं मूळ उगमस्थान म्हणजे पूज्य महाजन गुरुजी. ही फार मोठी आभाळा एवढी माणसं केवळ त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि प्रसिद्धी परामुखतेमुळं आपल्याला माहिती देखील नसतात, परंतु तेच आपले पथदर्शक, मार्गदर्शक, प्रकाश स्रोत आहेत हे आपण नेहमी लक्षात ठेवावं. मुद्दाम मी आज यांचा उल्लेख केला आहे कारण अन्यथा या लोकांना प्रसिद्धीमध्ये यायला आवडत नाही अजिबात. या मोहिमेची टेहळणी अलीकडेपर्यंत गुरुजी स्वतः करायचे. टेहळणी म्हणजे मोहिमेच्या मार्गावर स्वतः जाऊन खाणाखुणा करून ठेवायच्या आणि सगळी व्यवस्था निश्चित करणे. मोहीम एकपट असेल तर टेहळणी तिप्पट अंतराची असते, परंतु तरी देखील गुरुजी स्वतः चालून ती पूर्ण करतात. नरेंद्र मोदी आयुष्यात पहिल्यांदाच रायगडावर आले होते. त्या 2014 सालच्या ऐतिहासिक मोहिमेची टेहळणी करताना गुरुजींसोबत राहण्याचं भाग्य मला लाभलं होतं. या टेहळणीसाठी ठरलेला 6 जणांची एक समिती गुरुजींसोबत कायम असते. कल्लाप्पण्णा हुग्गे, संजय बापू जढर, प्रशांतदादा धुळा सावंत, सुनील बापू लाड, सुनील बापू सांगळे, अशोकराव विरकर अशी ठरलेली माणसं मोहिमेच्या टेहळणीसाठी गुरुजींसोबत असतात. परंतु एक वर्ष प्रशांत धुळा सावंत नसल्यामुळं माझी अचानक वर्णी लागली होती. तो माझ्यासाठी सगळ्यात संस्मरणीय असा प्रवास ठरला. हे सगळं मी संतोषपुरी महाराजांना सांगत होतो आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आपल्या पूर्वाश्रमीची गुरुमाऊली त्यांना आठवत होती. हे आहेत भिडे गुरुजी. संतोषपुरी महाराजांचे, पूर्वाश्रमीचे, प्रस्तुत लेखकाचे तसेच देवदेश धर्म यांच्याप्रती अक्षुण्ण निष्ठा पित्याच्या रक्तातून आणि मातृस्तन्यातून आलेल्या प्रत्येक हिंदू बांधवाचे गुरुवर्य पूज्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी, सांगली. आम्ही दोघांनी बराच वेळ हृदयसंवाद साधला. क्षणापूर्वी ओळख पाळख नसताना आम्ही दोघे इतके कसं काय बोलतोय याचं कोडं बाकीच्या सगळ्याच साधूंच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं आणि त्याचं उत्तर होतं संघटन. एकदा आपण एका ध्येयानं प्रेरित आहोत हे 2 जीवांच्या लक्षात आलं की त्यांच्यातला दुरावा क्षणात मिटतो. हे सर्वच क्षेत्रामध्ये लागू होतं. अगदी मित्रांच्या किंवा पतीपत्नीच्या नात्यामध्ये देखील दोघांचं ध्येय एक असेल तर मतभेद कधीच होऊ शकत नाहीत, आणि मतभेद होत असतील तर याचा अर्थ दोघांची ध्येय एक नाहीत असे साधं गणित आहे. विचार करून पहा. मला आश्रमामध्ये येण्याचं आमंत्रण देऊन नागाबाबांनी रजा घेतली. त्यांनी व्यवस्थित पंचदशनामी आखाड्याचा संन्यास घेतलेला होता. त्यांनी त्यांच्या आखाड्याचं नाव सांगितल्याबरोबर मी त्यांना आखाड्याचा क्रमांक सांगितला आणि संतोषपुरी महाराजांना खूप आनंद वाटला. ते म्हणाले, आता खरा धारकरी शोभलाच बाबा. महाराज निघून गेले, परंतु माझ्या मनामध्ये गुरुमाऊलीची आठवण जागृत करून गेले. जाता जाता ते एक वाक्य बोलून गेले जे माझ्या हृदयावर खोल कोरलं गेलं. संतोषपुरी नागासाधू जाता जाता मला म्हणाले, आयुष्यात खूप साधू पाहिले. कुणी विरक्त आहे, कुणी संन्यस्त आहे, कुणी तपस्वी आहे, कुणी विद्वान आहे, कुणी पंडित आहे, कुणी व्युत्पन्न आहे, कुणी बलवंत आहे, कुणी परिव्राजक आहे, कुणी कायाक्लेशी आहे, कुणी हलक्या फुलक्या आनंदी स्वभावाचं आहे, कुणी अत्यंत गंभीर आहे, कुणी एकटंच फिरतं, कुणी प्रचंड संकट उभं केलं आहे, कुणी खूप शिकलेलं आहे, कुणी म्हणतं मी अडाणी आहे. कोणाकोणाचे मोठे मोठे पदधारी शिष्य आहेत, तर कोणी त्यांचे कार्य हाच उत्तराधिकारी म्हणून नेमला आहे. कुणी प्रचंड संपत्ती नाकारून संन्यस्त वृत्ती पत्करली आहे, कुणी जन्मताच विरक्त आहे, कुणी बालब्रह्मचारी आहे, कुणी अत्यंत हळवं आहे, कुणी अत्यंत कर्तव्य कठोर आणि निष्ठुर आहे, कुणी प्रचंड शिस्तबद्ध आहे, तर कुणी मिळेल त्या परिस्थितीतून मार्ग काढणार आहे. परंतु हे सर्व गुण एकाच व्यक्तीमध्ये आहेत अशी भिडे गुरुजींसारखी दुसरी व्यक्ती मी अजून तरी दुसरी पाहिलेली नाही.
नर्मदे हर, नर्मदे हर.